गेल्या 5 वर्षापासून ज्याची सर्वांनाच उत्कंठा लागली होती, ज्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं मित्रांनो, अखेर तो क्षण अखेर जवळ आला आणि ठाकरेंच्या विजयावरती शिक्कामोर्तब. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाच्या अवतीभोवती फिरतं ते ठाकरे घराणं, ज्या ठाकरेंनी शिवसेना निर्माण केली, ज्या ठाकरेंनी धनुष्यबाण आपल्या देवाऱ्यात ठेवला आणि ज्या ठाकरेंनी अगदी रिक्षावाल्यापासून ते पानटपरीवाल्यापर्यंत सगळ्यांनाच मुख्यमंत्री केलं, त्यांनी मात्र गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळी लावून घेतला. आणि आता मात्र मित्रांनो, सगळं झाल्याच्या नंतर सत्य कधी लपून राहत नाही. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपला ठाकरी बाणा, करारी बाणा पुन्हा सबंध महाराष्ट्रावरती, देशावरती भगवा झेंडा फडकवण्याच्या इराद्यानं मैदानात. नेमकं काय घडलंय मित्रांनो, जाणून घेऊया महत्वाची बातमी. देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा महत्व प्राप्त. मित्रांनो, शिवसेना आणि शिवसेना दोन पक्ष याच्यामध्ये ठाकरेंना धक्का देऊन गद्दारी केली. गद्दारीचा शिक्का हा पुसला जात नाही, तर तो कायमस्वरूपी आपल्या कपाळावरती कायमस्वरूपी ठेवला जातो आणि समोर माणूस आल्याच्या नंतर लगेच आठवतं गद्दार म्हणजे गद्दार. मित्रांनो, शिवसेना निर्माण झाल्याच्या नंतर नारायण राणेंनी गद्दारी केली, त्यानंतर गणेश नाईकांनी गद्दारी केली, त्यानंतर छगन भुजबळ यांनी गद्दारी केली. परंतु एवढ्या बड्या नेत्यांनी ठाकरेंना सोडलं, मात्र एकनाथ शिंदेंना सगळं देऊन देखील त्यांनी गद्दारी तर केलीच, मात्र ठाकरेंची निर्मिती असणारी शिवसेना स्वतःची आहे असं सांगण्याचं पाप केलं. ठाकरेंची निर्मिती असणारा धनुष्यबाण स्वतःचा आहे हे सांगण्याचं पाप केलं. मात्र महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही, हे देखील तेवढंच सत्य आणि खरंय. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टातून अगोदर एकनाथ शिंदे अपात्र होतील, त्यानंतर शिवसेनेचा निकाल मात्र सगळ्यांनाच चकित करणारा असणार आहे. कारण हे तसंच आहे. कारण की मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला धोका दिला, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली, त्या सगळ्यांचा सत्यानाश झालाय हे आपणा सर्वांना माहीत आहे. आणि अगदी तशाच प्रकारे आगामी काळामध्ये नेमकी तारीख तुम्हाला माहीत आहे, 12 मार्च या तारखेच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये इतिहास लिहिला जाणार आहे. इतिहासावरती फक्त आणि फक्त ठाकरेंचं नाव कोरलेलं असणार आहे, दुसरा कोणीही नाही. कारण की मित्रांनो, त्या दिवशी निकाल ठाकरेंच्या बाजूनं, शिवसेना ठाकरेंच्या बाजूनं आणि पक्ष देखील ठाकरेंच्या बाजूनं, धनुष्यबाण देखील ठाकरेंच्या एका हातामध्ये असेल. ही आताच्या घटना तज्ञांनी व्यक्त केलेली मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी खबरबात म्हणावी लागेल. मित्रांनो, गेली 3 वर्ष उद्धव ठाकरे या गोष्टीची वाट बघतायत, मात्र कपिल सिब्बल यांनी ऐनवेळी ऐन टायमावरती अशा टायमिंग साधलंय की ज्या वेळेस एकनाथ शिंदेंना आपला पक्ष, आपलं चिन्ह ठाकरेंना बहाल करावं लागेल, सगळ्याच्या सगळं बहाल केल्यानंतर सोबत कोण राहील की नाही याची देखील शाश्वती त्यांना राहणार नाही. अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं यश आगामी काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल, असं घटनातज्ञ उल्हास बापट, कपिल सिब्बल वकील यांनी म्हटलंय. कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंचा हा विजय खूप मोठा असेल, दिमागदार असेल. एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे शिवसेना फोडली, ज्या प्रकारे आमदारांना घेऊन गेले, मंत्र्यांना घेऊन गेले, तशाच प्रकारे त्यांना आता पक्ष वाढवताना खूप मोठी संकट येणार आहेत. त्या संकटामध्ये एकनाथ शिंदे आपला पक्ष हरवून बसतील, आपली माणसं हरवून बसतील आणि पुन्हा त्यांचं लक्ष जाईल उद्धव ठाकरेंकडे आणि ठाकरे परिवाराकडे. मित्रांनो, मात्र तेव्हा वेळ गेलेली असेल, वेळ नसेल, फक्त आणि फक्त वेळ असेल सामान्य शिवसैनिकांसाठी. पुन्हा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना जवळ करणार नाहीत, ही देखील तेवढीच महत्वाची बातमी तुम्हाला कळेल. मित्रांनो, एकंदरीत सांगायचं काय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सूर्यकांत सध्या सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, सरन्यायाधीश आहेत, त्यांच्या समोर हे प्रकरण आलंय.
त्या प्रकरण आल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्राचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल असं देशातील महत्त्वाच्या 5 घटना तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. ही मतं व्यक्त करताना त्यांनी ठाकरेंना असं म्हटलंय, ठाकरेंचं जे होतं ते ठाकरेंकडे परत येणार, शिंदेचं जे नव्हतं ते त्यांच्याकडे राहणार नाही असा देखील करारीबाणा त्यांनी म्हटलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईचा महाराजा कोण तर म्हटलं गेलं तर उद्धव ठाकरे असतील. भाजपा देखील या विजयानंतर मात्र तोंड लपवायला भाजपला जागा नसेल, कारण की तो विजय भाजपच्या विरोधात असेल, तो विजय शिंदेच्या विरोधात असेल. फक्त 12 मार्च या तारखेची महाराष्ट्र वाट बघतोय, शिवसैनिक वाट बघतोय. मित्रांनो, आपण देखील वाट बघताय. तुम्हाला काय वाटतंय? शिवसेनेचा निकाल ठाकरेंच्या की शिंदेच्या बाजूला लागेल? याबद्दल प्रतिक्रिया द्या.